नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया, मोठे होऊया या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री विषय मराठी कविता क्रमांक 1 शोधिसी मानवा या कवितेवर आधारित स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कवितेवर आधारित शब्दार्थ राऊळी, देवळात, अंतरी, मनात, मेघ, ढग, अंबरी, आकाशात, गंध, सुगंध, ईश्वरी, देवाचे। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा। 1. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या, उत्तर आहे अंतरी। 2. सूर्य येती कसे वाजते, उत्तर आहे बासरी। 3. गंध का हसतो पाकळी, उत्तर आहे सारुणी। 4. खूण घे जाणूनी रूप हे, उत्तर आहे ईश्वरी। प्रश्न दुसरा, योग्य पर्याय निवडा। 1. देव कुठे नांदतो, पर्याय आहे आपुल्या, अंतरी। 2. बासरी कशामुळे वाजते, योग्य पर्याय आहे सुरांमुळे। 3. कवी कोण आहे, उत्तर आहे वंदना विटणकर। प्रश्न तिसरा, प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1. देव कुठे नांदतो, उत्तर आहे देव आपल्या अंतरी, मनात नांदतो। 2. कवी आपल्याला काय शोधायला सांगतात, उत्तर आहे कवी आपल्याला आपल्या अंतरी असलेल्या देवाला शोधायला सांगतात। 3. कवितेत कोणते वाद्य आले आहे, उत्तर कवितेत बासरी हे वाद्य आले आहे। 4. कवितेचा मुख्य संदेश काय आहे, उत्तर आहे देव आपल्या अंतरी आहे। प्रेम, दया आणि चांगले वागून आपण देवाला अनुभवू शकतो, हा कवितेचा मुख्य संदेश आहे। प्रश्न चौथा, विरुद्धार्थी शब्द लिहा। जवळ, उत्तर आहे दूर। हसणे, उत्तर आहे रडणे। बाहेर, उत्तर आहे आत। धन्यवाद।